हे करणं ना गरजेचं होतं ग खूप. मला मान्य आहे ताई, पण अगं थोडा वेळ तरी द्यायचा ना मला. तू हे असं एका रात्रीत करून आणलंस, सगळ्यांना शंका नाही येणार का माझ्यावर? नाही येणार, तू काळजी करू नकोस, ठीक आहे? हे बघ, मला भीती वाटते. बरं बाकीच्यांचं जाऊ दे, पण वेदाच्या बाबांना काय वाटेल अगं? त्यांना नाही आवडलं म्हणजे? आणि आवडलं तर मीरा, आवडेल त्यांना. आणि तू फार विचार करू नकोस, मी जे सांगितले ना ते तू बोलत राहा, ठीक आहे? मला भीती वाटते ताई. मीरा, अगं मी आहे ना. माया ताई आली तुझी. हे कुठलं पेंटिंग आहे? माझं तर नाहीये ना? काय अनन्या, असं का बोलून घेतलंस? आणि ते काय? सरप्राईज आहे. म्हणजे माझ्याकडून नाहीये, मीरा वहिनीकडून आहे. मीरा, वेळ आली आहे, तू सुरू कर. खरं तर हा प्लॅन मायाताईचा आहे. म्हणजे दादा, अरे तू इथे काय उभा आहेस? जा, तुझीच पेंटिंग आहे, जा जा, बघ जवळून बघ. मीरा, तू पण जा. जा. अथर्व, अरे मायानी हे पेंटिंग इकडे हॉलमध्ये ठेवण्यासाठी बनवून घेतलेलं नाहीये. त्याला बेडरूम मध्ये घेऊन जा, नाहीतर तिला वाईट वाटेल. हो ना माया? हो हो, ऑफकोर्स. फायनली ही पेंटिंग त्याच्या करेक्ट ठिकाणी ठेवली जाणार आहे. दादा चल, मी तुला हेल्प करते. मीरा,
जा मदत कर अथर्वला, त्याने एकट्यानेच करायचं का सगळं? हो आई, बरोबर बोलताय तुम्ही. मीरा, तू नाही अथर्वला मदत करणार आहेस? जा पेंटिंग घेऊन जा. आज काही स्पेशल आहे का? मीरा, मीरा, नाही, असं असं काहीच नाहीये.